कुपवाड खुनी हल्ल्यातील पतीचा मृत्यू, संशयितास फाशी देण्याची मागणी. सांगलीच्या कुपवाड येथे कचरा टाकण्याच्या कारणावरून मनीषा केसरेकर या महिलेची चाकूने बोचून भीषण हत्या करण्यात आली होती. तर या वादात मध्यस्थी करणारे मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर संशयित फरीद अब्दुल शेख याने हातोडीने प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये मोहन एक गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला असून खून हल्ल्यातील मृत्यूची संख्या 2 झाली आहे. या संशयितास सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संजीव झाडे यांच्या पथकाने खुनानंतर अवघ्या 4 तासात संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून संशयितावर कठोर कारवाई करावी, त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी महिला मंडळ, समस्त मुस्लिम समाज समिती व कुपवाड शहर संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सांगलीमध्ये खळबळ माजली असून पती पत्नीच्या मृत्यूमुळे त्याची मुले पोरकी झाली असून समाजाच्या सर्व स्तरातून त्या व्यक्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे, मंकाळ.